खरं म्हटलं तर हा ठाकरे बंधूंनी हा विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा केला पाहिजे आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला, जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्राच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला, त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला होता, त्याला सुधारण्याचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानला पाहिजे आणि या याच्यात विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा त्यांनी केला पाहिजे. यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे निवडणुकीच्या. भाजपला फटका बसेल असं वाटतं? बिलकुल नाही. मराठी माणूस फार सुज्ञ आहे. मुंबईचं मराठी माणसाला समजतं, की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांच्या इतक्या प्रयत्नांनी जे दोघं भाऊ एकत्र आले नाही, त्यांच्या शेवटच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना फार गरज होती आणि त्यांनी फार प्रयत्न केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंजींनी, तर त्यावेळेस हे एकत्र आले नाही. तर आज कोणती अशी मजबुरी झाली, की हे दोघं एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहीत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकंदरीतच गेल्या काही काळापासून मराठीचा मुद्दा हिंदी व्यापाऱ्यांना मारण्याचं काम करण्यासाठी करण्यासाठी एक वेळ मराठीचा मुद्दा ज्याबद्दल लावून धरला तुम्ही आणि हा मोर्चा होण्याची आवश्यकता नव्हती असं सुधीर मुनगंटीवार वगैरे यांचं म्हणणं आहे. मुळात आज निर्धार रॅली जी आहे त्या संदर्भामध्ये काय अपेक्षा वाटते तुम्हाला की याचा फायदा दोन्ही ठाकरेंना होईल किंवा काय होईल? बघा, जनतेला हे माहीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे यांच्या दोन्ही पक्षांना रस्ता दाखवला, ज्या प्रकारे यांचा पूर्ण सुपडा साफ केला, तर कुठेतरी ज्यावेळेस यांचा सुपडा साफ होतो त्यावेळेस यांना मराठी विषय आठवतो. आणि मी तुम्हाला एक सांगतो, की ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे यांचे पक्ष वागून राहिले, ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून राहिले, हे निश्चितच लोक बघतात आहे, मराठी माणूस बघतोय आणि याला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही. पण ते मुंबईतल्या काही व्यापाऱ्यांना कानाखाली लावली. काही व्यापाऱ्यांची मुजुरी पण समोर आलेली की आम्ही मराठी शिकणार नाही, बोलणार नाही. तुम्ही या सगळ्याच्याकडे कसं बघता आणि विदर्भातही ते असं आंदोलन करणार असं म्हटलेलं आहे. बघा, त्यांची काही ताकद विदर्भात तर नाही आहे. विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाही आहे. मुंबईमध्येही व्यापारी म्हणजे जे बिचारे पानटपरीवाले आहे, ठेलेवाले आहे, यांच्यावर हे जोर दाखवतात. काल एका याच्यात फार चांगलं त्यांनी म्हटलं, की बाबा तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे, तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची आहे, तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे? मग बॉलिवूड का नाही काढत आहे मुंबईतनं? किंवा हे जे जोर दाखवतात, अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात. मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही, की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे? ठेल्यावाल्यावर, रस्त्यावर फेरीवाल्यांवर जोर दाखवून ही कोणती मर्दानगी आहे? आणि मराठी माणूस जर हे खरं मराठी माणूस असले असते तर असं नामर्दपणा यांनी केला नसता. 5-5 लोक मी तो व्हिडिओ बघितला, मी न्यूज चॅनलमध्ये तो व्हिडिओ बघितला. 5 लोक मिळून एकाला मारत आहे. यांच्यात जर खरा दम असणार तर एक माणूस जाऊन 5 लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन यांनी हिंदी सक्ती म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना. आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात, अदानी अंबानी मुंबईत राहतात. मग त्यांच्याकडे जाऊन यांची हिंमत असणार तर त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे, की तुम्ही हिंदी नका बोलू, ही भाषा नका बोलू, तुम्ही मराठी बोला म्हणून. त्याच्यात हिंमत नाही. त्यात आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपूट हलवत. तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. यांनी कुठेतरी हे बंद केलं पाहिजे. इंडस्ट्रीज वगैरे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात येत आहेत असे वाद उकळून काढल्यामुळे असा काही नुकसान राज्याचं होऊ शकतो, काही इन्व्हेस्टमेंट कमी होऊ शकते किंवा लोकांच्या मनात भीती निर्माण होते. निश्चितच या प्रकारच्या वागणुकीमुळे एक व्यापाऱ्यांमध्ये, उद्योगपत्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि याचा परिणाम महाराष्ट्राला निश्चितच होणार. आणि ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे इथे येत आहे, आज निश्चितच माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, त्यांचा आधार सगळ्यांना आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या उद्योगपत्यांना आधार आहे, जनतेला आधार आहे. आणि ज्या प्रकारे गृह विभाग ते सामावून राहिले, ते एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या संदर्भात सगळ्यात सेफ राज्य हे महाराष्ट्राला बघितलं जातं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपती इथे येत असतात. तर कुठेतरी या प्रकारच्या काही घटना झाल्या तर निश्चितच एक भावना खराब होते आणि त्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेतरी रोग होते. कुठेतरी नारायण राणेंनी असे म्हटलं होतं की एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावं लागलं, त्यांनी सगळं घडवून आणलं आणि आज एकत्र येण्याच्या गोष्टी. नाही, बघा ही त्या वास्तविक स्थिती आहे, की सगळ्यांनाच माहीत आहे, की उद्धव ठाकरेजींच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेच कुठेतरी त्यावेळेस राज ठाकरेजींना फार डावललं गेलं होतं. राजकीय क्षेत्रात त्यांना फार रोखण्याचा प्रयत्न केला होता.
आणि म्हणून नाराज होऊन त्यांनी शिवसेना सोडली होती आणि स्वतःचा पक्ष तयार केला होता. पण आज दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाठाचा सुपडा साफ झाला आणि म्हणून कुठेतरी ज्या भावाला 25 वर्षा पहिले हाकललं होतं त्याला म्हणजे त्याच्याकडे हात जोडण्याची वेळ आलेली आहे. वैनगंगेवरील पुलाचं उद्घाटन आहे आज आणि थोड्या वेळात त्याचं उद्घाटन होईल, पण त्या संदर्भात थोडासा त्याचा भाग वाहून गेल्याच्या काही क्लिप्स आल्या होत्या. माजी खासदार त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. नाही, निश्चितच कोणतंही काम ज्यावेळेस होतं, मोठं काम होतं, त्यात छोट्या मोठ्या काही ना काही त्रुट्या राहून जातात आणि ते कालांतराने त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतं. कॉन्ट्रॅक्टरला पुढच्या 5 वर्ष त्याचं पूर्ण मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे आणि निश्चितच या प्रकारचं काही छोटं मोठं काही तुटफूट झाली असणार, काही झाली असणार तर तो कॉन्ट्रॅक्टर स्वखर्चाने रिपेअर करून देतो. नाही, नागपूर शहरातच नाही, मुंबई, पुणा, नाशिक या मोठ्या शहरांमध्येच नाही तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धासारख्या छोट्या ग्रामीण भागांमध्येही हा ड्रग्सचा MDचा प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नुसतं युवकांमध्ये नाही तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये सुद्धा ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, हे आपल्याला ऐकायला येतं आणि निश्चितच याच्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे आणि म्हणून मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि त्या संदर्भातही मी ही सूचना केली की या प्रकारचे जे ड्रग रॅकेट करणारे लोक आहेत किंवा हे जे ड्रग माफिया आहेत किंवा हे ड्रगचे तस्कर आहेत यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि त्याचा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की या अधिवेशना संपेपर्यंत या संदर्भातला एक मकोका लावण्याच्या संदर्भातला कायदा NPDSमध्ये NPDSचे ज्या केसेस असतात, वारंवार जे लोक हे असतात त्यात आरोपी असतात त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं. तुम्ही मध्यंतरी घोटाळा काढला होता, आत्ताही ते सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात जो तांदूळ पिढीचा वाटला जातो तो गोंदिया आणि गडचिरोलीतून येतो आणि भरडाई न करता कुठलाही फॅक्टरी न चालवता थेट माल छत्तीसगडनं विकत घेतला जातो आणि PDSला वाटला जातो. सरकारची लूट आहे. त्यात काँग्रेसचे नेते आहेत, काही अग्रवाल म्हणून आहे, इक्बाल आहे भंडाऱ्याचे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? पुन्हा एकदा सुरू झालंय तेच. बघा, असं आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये हा विषय मांडला होता त्यानंतर अनेक धडक कारवाया या संदर्भात झाल्या होत्या. अनेक मिलर्सला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. त्यानंतर अनेक लोक जे या सगळ्या याच्यात इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्या लोकांवर त्या कारवाई झाल्या होत्या. पण आता परत काही लोक हे परत त्यांनी सुरू केलेलं आहे तर मला निश्चितच या संदर्भातली एक तक्रार करून परत या सगळ्या कंपनीजवर, या फॅक्टरीजवर, या राईस मिल्सवर कारवाई करण्याच्या संदर्भात विभागाला आपण माहिती देऊ. त्याचं नाव ते या सगळ्या भरडाईच्या घोटाळ्यामध्ये पुढे येतोय. जेसा म्हणून नाव आहे. तुम्ही कसं बघता? मागच्या वेळेस पुरावे तुम्ही सादर केले होते, आताही तोच प्रकार सुरू झाला सर्रासपणे. बघा, मागच्या वेळेस या संदर्भात ज्यावेळेस विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हा विषय गाजला होता, गडचिरोलीच्या धान घोटाळ्याचा विषय गाजला होता, त्यावेळेस सगळ्याच मिल्सची चेकिंग झाली होती, धान खरेदी केंद्रांची चेकिंग झाली होती, धाडी पडल्या होत्या आणि 2-3 राईस मिल्स जे कोणी जेसा म्हणून जे आपण नाव घेत आहे यांच्या राईस मिल्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा, मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा समोर आला होता, निर्देश आलो. त्यामध्ये त्यांच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या, त्यांच्यावर FIR सुद्धा केल्या, त्यांना अटकही केली होती पण त्यांना ते जामीन मिळाली आहे. पण यामध्ये एक मोठा काँग्रेसचा नेता, जो काँग्रेस पक्षाचा फार मोठा एक आमदार आहे, नेता आहे, तिचंही याच्यात मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आहे. या जेसाचे ज्यावेळेस तुम्ही मोबाईल फोनचं जर रेकॉर्डिंग काढलं किंवा मोबाईल जर तुम्ही याचं जर चेक केलं पोलीस विभागाने तर निश्चितच एक काँग्रेसचा फार मोठा नेता याच्यात त्याचंही सहकार्य किंवा इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला सापडणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.